मंडळी नमस्कार, मी आकाश दडस आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महासंवाद मराठीमध्ये। आपल्यासोबत प्रसिद्ध रील स्टार आहेत आमच्या मसवडचे ऋषिकेश देशमुख, ज्यांना तुम्ही इंस्टाग्राम उघडलं की ते तुम्हाला दिसतात। त्यांचं टायटल आहे आता लगा लगा। त्यांचं ह्या वारीचं दुसरं वर्ष आहे आणि खूप मेहनत करून हे वारी आपल्याला दाखवतात। दादा नमस्ते। नमस्ते। कशी सुरू आहे वारी, कसा सुरू आहे प्रवास ते पहिल्यांदा सांगा। पहिलं तर सगळ्यांना रामकृष्ण हरी। आणि वारी एक नंबर सुरू आहे। फक्त जरा एक घटना झाली जेजुरीमध्ये, त्यामुळे थोडंसं वाईट वाटतंय। पण निघाल्यापासून वारी इतकी भारी सुरू आहे ना की ह्यावेळेस जरा बघायला गेलं तर थोडी गर्दी पण चांगली वाढायला लागली। तरुण वर्ग जास्त शिरायला लागलाय अध्यात्माकडे आणि एक प्रकारे ही गोष्ट चांगली आहे। व्यसनात जाण्यापेक्षा वारीचं व्यसन लागणं कधी मुलांसाठी चांगलं आहे। त्यामुळे एक जी गर्दी वाढायला लागली ती एक प्रकारे चांगली म्हणू शकतो। महाराष्ट्रात अनेक रील स्टार आहेत, तुम्ही असे एक रील स्टार आहे की जे स्वतः जमनीव फाईट घेऊन या वारीत प्रत्यक्ष चालतात, तात्पुरते रील बनवत नाही। जे अगदी आळंदीपासून पंढरपूर पर्यंत प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करताय, तो आनंद काय? तो आनंद म्हणजे पहिली गोष्ट तर आपल्या स्वतःमध्ये चेंज होतो, म्हणजे स्वतःमध्ये बदल होतो। पहिली गोष्ट मी तुम्हाला ही सांगेन की आळंदीमध्ये प्रस्थानाच्या दिवसापासून, म्हणजे आम्ही प्रस्थानाच्या दिवसाच्या आधी आळंदीमध्ये जातो, त्या दिवसापासून वारी संपेपर्यंत, म्हणजे पंढरपूरला आषाढी एकादशी होऊन घरी येईपर्यंत आम्ही कंटिन्यू चालत असतो। पहिली गोष्ट ही सांगतो तुम्हाला। दुसरी गोष्ट व्हिडिओचा विषय। व्हिडिओ हे करत करत आम्ही व्हिडिओ काढतोय, म्हणजे व्हिडिओसाठी वारीला आलोय असं नाही। आधी वारी आणि मग व्हिडिओ, ह्या पद्धतीनं आपण हे करतोय। त्यामध्ये अक्षरशः वारी करताना आपण कंटिन्यू स्ट्रेट चालत राहतो। पण मला व्हिडिओसाठी वारीमध्ये मी स्ट्रेट जरी चालत आलो तरी मला परत एकदा ते इव्हेंट, जसे निरस्नान असो, रिंगण असो, किंवा दिवेघाटातल्या काही गोष्टी असो, डोंगर चढणे, हे ते मागे पुढे वारीला स्टार्ट टू एंड पळत राहणे, ही गोष्ट करत 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 मग वारी चालणे, म्हणजे अक्षरशः आमची देवाच्या कृपेने डबल वारी होती। आणि हे व्हिडिओच्या माध्यमातून डबल वारी होऊन आपल्यामध्ये एक बऱ्यापैकी बदल होतो। खरं तर आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकाकडे इंस्टाग्राम आहे, तुमचे व्हिडिओ अगदी मिलियन मध्ये पोहोचतात, 10 लाख 20 लाख 30 लाख। त्याच्या माध्यमातून तुम्ही एक वारीचा प्रचार करताय। तरुणांना काय आव्हान करताय, जे आपले फॉलोअर्स आहेत, जे लोक व्हिडिओ बघत असतात? पहिली गोष्ट आव्हान काय करेन की फक्त व्हिडिओसाठी वारीत येऊ नका, वारी जगायला शिका। कारण वारी जगली तर तुमच्यात इतका भारी बदल होतो ना। पहिली गोष्ट वारीमध्ये काय होतं माहिती का, तुमच्या वागण्यात बदल होतो, नम्रपणा वाढतो, सहनशीलता वाढते। दुसरं म्हणजे वारी सगळ्यात जास्त काय शिकवत असेल तर ते शिस्त आहे। शिस्त एवढी छान शिकवते ना वारी। सकाळी उठायचं कधी, निघायचं कधी, झोपायचं कधी, अक्षरशः खायचं किती वाजता, पूजापाठ करून किती वाजता खायचं, ह्या सगळ्या गोष्टी वारी शिकवते। दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्याच्यानंतर एकच सांगेन, तरुणांना जो सल्ला देईन तो मगाशी मी सांगितलं त्या प्रकारे की तुमचं जे बाकी सगळं करा, पण एक अध्यात्माला जागा द्या तुमच्या आयुष्यामध्ये। अध्यात्माला जागा देऊ नाही ना, वारी का करा माहिती का, वारी फक्त म्हणजे चालणं ना, वारीमध्ये सगळं शिकायला मिळतं। देवदेव कसा करायचा, चार लोकांशी बोलायचं कसं, व्यवहार ज्ञान शिकायला मिळतं तुम्हाला। जेवण स्वतःहून कसं म्हणजे जेवण करून स्वतः भांडी धुणं असो, एक म्हणजे म्हणतेच ना की खरं बोलायचं तुम्ही एक रील स्टार आहे, तुम्ही हाय फाय ठिकाणी जाता, घरी एसी लावून तो फॅन लावून पण झोपता, इथं फॅन नसतो। प्रत्येक गोष्ट कशी शिकता, प्रत्येक गोष्ट आता कसं आहे तुम्हाला सांगतो, थोडं एक डीप लेवलला जाऊन सांगतो। सकाळी उठून संडासला जाण्यापासून रात्री झोपण्यापर्यंत तुम्हाला कसलीही VIP ट्रीटमेंट इथं भेटत नाही। तुम्हाला सगळं जमिनीवर राहून करायला लागतं। म्हणजे सकाळी 3ला उठायला लागतं। पहिली गोष्ट आम्हाला 3ला उठायला लागतं। 3ला उठून बाहेर रानात कुठेही संडासला जाऊन आवरावं लागतं। माघारी येऊन सगळ्यात महत्त्वाचं गार पाण्यानं आंघोळ करायला लागतं। घरी आपलं किती पण नखरं असो, गरम पाणी वगैरे, गार पाण्यानं आंघोळ करायची, आवरायचं आणि तिथून चालत निघायचं। चालत निघून आणि कुठेही जेवाय बसायला लागतं। असं हे नाही की आणि अचानक तुम्हाला ऊन लागलं नाही, एसीच्या कारमध्ये जाऊन बसलो, असं काय नाही। कुठेतरी झाडाच्या सावलीत बसायचं, थोड्या वेळानं ऊन कमी झालं किंवा एनर्जी आली की चालत सुटायचं। म्हणजे तुम्हाला VIP ट्रीटमेंट अजिबात वारीत मिळत नाही, पण जगायला शिकायला मिळतं ह्या पद्धतीने। ऋषीदादा, खरं तर आपलं अनेक वर्ष ओळख आहे, मी तुम्हाला ओळखतो। खरं तर तुमचा मसवडच्या एक सिद्धनाथापासून प्रवास सुरू झाला, तो आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांपासून ते पुन्हा पंढरपूर। ही काय सिस्टीम होती, कसं हे सगळं झालं? आणि हे ठीक आहे, आभाशीतून येतं आहेच आहे, तुमचं प्रेम महाराष्ट्र तुमच्यावर करतो, त्याच्या पलीकडला ऋषी वारकरी कसा आहे? आता अगोदर तर मी खरं सांगायचं झालं, अध्यात्म कसं असतं, तरुण वर्ग म्हणल्यावर थोडंसं इकडं तिकडं जरा जास्त असं वागणं आपलं म्हणजे संगतीनुसार असतं। पण ज्यावेळेस मी अध्यात्मात शिरलो, म्हणजे अध्यात्मात शिरल्यानंतर पहिली गोष्ट की मी
सिद्धनाथाची व्हिडिओ बनवायला चालू केली. बरोबर. त्यावेळेस लोकांनी इतका प्रतिसाद दिला, मी अक्षरशः सिद्धनाथाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवायला लागलो. त्यामुळे लोक ओळखायला लागले आणि त्यामुळं मला पण एक वेगळीच गोडी निर्माण झाली की बाबा अध्यात्म आपल्याला कुठे नेऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट, अध्यात्म करायला लागल्यापासून माझ्या जीवनात एवढ्या गोष्टी घडल्यात की एखादा मला जरी येऊन जरी म्हणला ना की देव नाही, तरी मी विश्वास ठेवणार नाही. इतका आपसूक गोष्टी माझ्याशी घडत गेल्यात. म्हणजे एक एनर्जी म्हणतात ना, पॉझिटिव्ह एनर्जी, ही माझ्या आयुष्यात मनानं आली. म्हणजे मला जर आता एखाद्या ठिकाणी माऊलींच्या ठिकाणी जाऊन जर एखादं शूटिंग करायचं असेल तर आपसूक ती गोष्ट मला तिथपर्यंत घेऊन जाते ऑटोमॅटिकली. पॉझिटिव्ह एनर्जी. मला अक्षरशः तुम्हाला सांगतो, मंदिरात माझ्याकडे काय कार्ड नव्हतं, काय नव्हतं. आता हे पोलीस मित्राचं कार्ड आहे, ह्याचा काही फायदा नव्हता तिथे. पण अक्षरशः मंदिराच्या आतमध्ये एंट्री मिळण्याचा विषयच नव्हता. तरी सुद्धा मला एक दिंडी भेटली, त्यांनी मला पास दिला. म्हणजे ही बघितलं ना तुम्ही, एक पॉझिटिव्ह एनर्जी. ही प्रोसेस आहे ना, ही ऑटोमॅटिक होत जाते. आणि सिद्धनाथाच्या तिथनं माऊलीला कसं गेला, तर ही सुद्धा गोष्ट आयुष्यात मनानं घडत गेली. आमचे मित्र आहेत बाळासाहेब, त्यांनी मला फक्त म्हणले वारी करून बघ, वारी केल्यानंतर जो काही बदल घडल त्यानुसार आयुष्यात जगून बघ. पहिली वारी माझी सक्सेस झाली. त्या वारीनंतर एवढी ग्रोथ झाली माझी, अक्षरशः एक लाखभर फॉलोअर त्यामध्येच ह्या गेल्या वर्षात वाढले. लाखभर म्हणण्यापेक्षा 1.5 लाख फॉलोअर माझे गेल्या वर्षात वाढले. आणि तिथून मी लोकांच्या मध्ये एवढा फेमस झालोय की लोक मला सिद्धनाथाच्या व्हिडिओनं, माऊलींच्या व्हिडिओनं, वारीच्या व्हिडिओनं एवढं ओळखतात की मला भेटलं तरी माऊली म्हणून हाक मारतात, रामकृष्ण हरी म्हणतात. ही माझ्यासाठी पोच पावते. आता महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय की तुम्ही आता लगा हे टायटल लोकांना माहिती आहे, पण तुमचं शिक्षण कुठलं, गाव कोणतं, तुम्ही करता काय, म्हणजे तुमचं बॅकग्राऊंड लोकांना काय माहित नाही. ते लोकांना अनेक जणांना म्हणजे प्रत्येक कमेंटला तुम्ही नाही सांगू शकत. बरं. तर पहिली गोष्ट तर मी प्रॉपर मसवडचा आहे. म्हणजे पिलीव गाव होतं आमचं, पण आम्ही मसवडला सगळे स्थायिक झालो. माझं शिक्षण BA झालेलं आहे. 30 वर्षाच्या वयापर्यंत कसं झालं की शिक्षणाचा प्रॉब्लेम थोडासा, आणि इकडं तिकडे जॉब करून काही शक्य होत नव्हतं. त्यामुळं मी स्वतः एक म्हणजे गेल्या 2014 पासून, म्हणजे 12 वर्षापासून मी व्हिडिओ एडिटिंग, कॅमेरा, ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. स्ट्रगल. 12 वर्षात 12 वर्ष. लोकांना यश लगेच दिसते, नाही. स्ट्रगल माहित नाही. ती एक महत्वाची गोष्ट आहे की यश लगी मिळत नाही. गेले 14 वर्षात मी एडिटिंग, टिकटॉक, युट्यूब सगळं ट्राय करून बसलोय. तवा कुठं आता 2000 करिअर धोक्यात घातलेलं म्हणायचं. करिअर धोक्यात घालून मी अक्षरशः म्हणजे 10,000च्या वरती मला एक सुद्धा नोकरी मिळाली नाही. पण ज्यावेळेस मी ह्यामध्ये पडलो आणि लोकांचा रिस्पॉन्स मिळायला लागला, म्हणजे एक प्रकारे म्हणतात ना की पण ती जसं पोलीस भरती व्हायला अकॅडमी लावली, हो, तसं तुमची 12 वर्षाची अकॅडमी आहे. 12 वर्षाची अकॅडमी झाली आणि त्या अकॅडमीचं सोनं 2024 मध्ये झालं. मी पहिला ब्लॉग टाकला, लोकांना एवढा आवडला. तिथून पुढं लोकांनी मला कंटिन्यू सपोर्ट केला. आणि तिथून पुढं म्हणजे मी खोट नाही सांगत, जेवढी माझी सेव्हिंग नव्हती तेवढी माझी कमाई कंटिन्यू चालू झाली. म्हणजे एवढं मला यश मिळत गेलं. त्यातून मी अध्यात्माकडे शिरलो. त्यामुळे मला पॉझिटिव्ह एनर्जी कंटिन्यू मिळत राहते. मी कधी डिप्रेशनमध्ये जात नाही. पहिली गोष्ट का जात नाही तर मी अध्यात्मामध्ये, कारण देवाच्या ह्याच्यामुळं मला कंटिन्यू एवढं हे होत राहतं की कंटिन्यू मला पॉझिटिव्ह एनर्जी येत राहते. आणि त्यामुळे मी काम एवढं भारी करत राहतो, लोकांना ती गोष्ट लय आवडत राहते. असं काम तर तुम्ही 100% करता. आता तुम्ही बोलला की एनर्जी मिळते, तुम्ही हे जमिनीवर पाय कसं ठेवता? कारण आता माझं उदाहरण देतो, माझे पण एक 10-12 हजार फॉलोअर्स आहेत. प्रत्येकाला असं वाटतं आला आपल्या एवढ्या 2 लाख लोकांनी बघितलं, 5 लाख लोकांनी, आणि एक काय म्हणते ते ओव्हर कॉन्फिडन्स तयार होतो आणि आपल्या लोक ओळखायला लागले. हे कसं यश कसं टिकावं? यश मिळवणं सोपं आहे, पण मिळवलेलं यश टिकवायला एक मेहनत असते. तेच कसं आहे माहिती आहे का, ह्या कामामध्ये फेमस होताना मी एक माझी व्याख्या सांगतो की अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ठेवली का नाही की जसं आता एक साधी गोष्ट सांगतो की एखाद्या पोपटाला पेरू खायचा, तर तो पेरू मिळाल्यानंतर त्याचा तिथंच विषय संपतो, समाधान झालं, तिथं त्याचा विषय संपला. तसं आपण आहे ना, आपण एक जर टार्गेट ठेवलं, समजा माझे 1 लाख फॉलोअर होऊ द्या, मी फेमस झालो ना, आता मला बस, इथपर्यंत जर ठेवलं ना, तर तुम्ही ॲटिट्यूड, ओव्हर कॉन्फिडन्स तुमचा लय वाढत जातो. पण ह्यामध्ये मी कसं करतोय की मी त्या आकड्यावर ध्यानच देत नाही. म्हणजे मी काम करणं, म्हणजे रोज लोकांमध्ये जायचं. जसा पहिला ऋषी होता किंवा पहिल्यांदा 2 वर्षापूर्वी जसा मी होतो तसं कंटिन्यू वागत जायचं. त्याचा फायदा काय होतोय की तुम्ही ऑटोमॅटिक जमिनीवर राहता. आणि काय होतं की आपण थोडंसं घमंड येतं, आपल्याला गर्व येतो ज्यावेळेस आपण फेमस होतो. ती न येण्याचं कारण एवढंच की लोकांमध्ये कंटिन्यू राहणं, लोकांमध्ये राहिलं, लोकांमध्ये बोलत राहिलं, लोकांमध्ये फिरलं, वारीमध्ये जगला. वारीचा एक त्यात विषय मोठा आहे बरं का. वारी हा भाग सोडून द्यायचा,
बर. तुम्ही अगदी मी बघितलं मसवडच्या बाजारात जाणं, स्टँडवर जाणं, असं नाही की आता रील स्टार आहे मग तेवढ्या पुरतं तोंड बांधून कुठेतरी गाडीवर जाणं, म्हणजे जिथं ओपनिंग आहे तिथं जाणं, त्याच्या पलीकडे पण तुम्ही नॉर्मल राहता. हे कसं? ते शेवटी तुम्हाला जसं म्हणलं की नाही, अपेक्षाच नाही हो. फक्त एक आहे की इच्छा होती की फेमस व्हावं. ती इच्छा हो मिळत राहिली आणि काम ती करत इच्छा काम करत राहणे. आता मी इन्फिनिटी म्हणजे एक म्हणतात ना आपल्याला एक अनगिनत तेवढा सक्सेस पाहिजे. तो सक्सेस असंख्य तेवढा सक्सेस जर पाहिजे असेल तर तुम्ही फक्त काम करत राहा. तुम्ही ही बघू नका की किती जण तुम्हाला ओळखते, किती फेमस आहे. तेवढं वाटलं ना की फेमस झालेला व्यक्ती खाली यायला वेळ लागत नाही. आणि तो खाली त्यावेळेसच येतो ज्यावेळेस तो गर्वाच्या म्हणजे गर्व होतो. मग गर्वाचं घर खाली यायला वेळ लागतो. त्यामुळे गर्व करतच ना. किती बी मला आत्ता सांगतो तुम्हाला, बारकं पोरगं जरी भेटलं मी त्याच्याबरोबर बोलत बसतो. असं नाहीच की 1,000 फॉलोअर आहे त्याच्यावर कमी बोले, 10,000 फॉलोअर ते सगळ्यावर तसंच. त्यामुळे तर एवढं भारी लोक बोलत राहतात, प्रेम करत राहतात. आता महत्वाचा प्रश्न, तुम्ही 2 वाऱ्या करताय, आता दुसरी वारी आहे. तुमच्या मम्मी पप्पांची काय प्रतिक्रिया असते वारी झाल्यानंतर? इतर वेळेस वेगळ्या गोष्टी, तुम्ही शॉपिंग हे त्या गोष्टी, आता काय प्रतिक्रिया असते किंवा फोन कधी येतो? कारण सगळ्यात जास्त तुम्हाला आईचा फोन किंवा पप्पांचा, ती काय गोष्ट असते ते सांग. हा प्रश्न बरं झालं तुम्ही विचारला. अख्ख्या पिढीमध्ये, आमच्या अख्ख्या पिढीमध्ये, खानदानात म्हणणार नाही मी, अख्ख्या पिढीमध्ये जर कोणी वारी केली असेल तर तुम्ही हे माझं पहिलं नशीब आहे की मला वारी करायला मिळेल. एकदा नाही, हे दुसरं वर्ष. अजून पुढं मी किती वर्ष करत राहीन हा ती काय चालत. पण आमच्या पिढीमध्ये आधीच्या पण आणि नंतर ज्या नाव निघलं तर ती देवाच्या माऊलीच्या कृपेने माझंच निघणार आहे की बाबा ह्या व्यक्तीने एवढी. दुसरी गोष्ट, आई वडिलांना काय वाटतं? आई वडिलांना हीच गोष्ट वाटते की नाही, प्रसिद्धी ठीक आहे, तुमच्या पोरगाचा व्हिडिओ बघतो हा म्हणणं वेगळं, नॉर्मल गोष्टी झाल्या. पण वारी म्हणून ते तुमच्याशी काय? वारी म्हणून त्यांचं कसं झालं की त्यांचं माझ्यावरचा एक जो विश्वास असतो ना तो दृढ झाला. म्हणजे की बाबा आपला मुलगा वाया गेला, ही सगळ्यात चांगल्या मार्गावर गेला, ह्याचं त्यांना एवढं छान ही वाटतं ना की त्यांच्या मनात असं म्हणजे एक काय म्हणते शंका कधी माझ्याविषयी निर्माण होत नाही की मुलगा वाया जाईल, काहीतरी चुकीचं करेल. वारीमुळे त्यांना माझ्यावरती एक ठाम विश्वास झालाय की पोरगा आपल्या चांगल्या मार्गाला गेल. आणि अधूनमधून कंटिन्यू फोन असतात, विचारपूस करतात, त्यांना पण काळजी असते. काही गोष्टी वारीमध्ये होत राहतात त्यामुळे त्यांना काळजी असते. पण त्यांच्याकडून सपोर्ट हा कंटिन्यू आहे. आता किती फॉलोअर्स आहेत किंवा कधी चालू केलं ते थोडं सांग. आता लाईव्ह तुमचं काय? चालू केलं होतं 2024च्या जानेवारी पहिल्या म्हणजे 1 जानेवारी 2024ला. त्यावेळेस फॉलोअर होते म्हणजे काहीतरी 2-2.5 हजार. आज माझे फॉलोअर आहेत 1,75,000. वारीला यायच्या आधी म्हणजे 8 दिवसापूर्वी माझे फॉलोअर होते काहीतरी 1,58,000च्या आसपास. म्हणजे जवळजवळ माझे आता 13-14 हजार फॉलोअर्स वाढले. आणि तसं जर बघायला गेलं तर फॉलोअर्स भरपूर वाढवता येतील अजून वारीच्या. पण कसं होतं की एक स्वतःला जपून बी सगळं करावं लागतंय. स्वतःचं मानसिकता नीट ठेवायला लागते. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवूनच मग फॉलोअर्स म्हणजे फॉलोअर्सकडे लक्ष द्यावं. मला आता म्हणायचंय की इंस्टाग्रामने तुमचं आयुष्य बदललंय का किंवा ओरिजिनल जगण्यात जरा बदल झालाय का ते सांग. म्हणजे काय राहतं, एखादा अभिनेता झाला किंवा काम वाढत गेलं की स्वतःला स्वतःसाठी वेळ देता येतो का ते सांग. कारण एकतर इंस्टाग्रामवर आलं की तुम्हाला मेसेज तर येणार, इकडं फोन येणार, इकडं बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा मागं लागतात. भरपूर मला एवढे मेसेज येतात, मी अक्षरशः बऱ्याच लोकांना रिप्लाय देऊ शकत नाही. मला भेटायचंय बऱ्याच लोकांना. पण काय होतंय माहितीये का, मी ज्यावेळेस व्हिडिओ टाकतो ते लोक बघतात की मी लोणंदमध्ये, सॉरी म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जेजुरीमध्ये. तर ज्यावेळेस त्यांनी व्हिडिओ बघून मला मेसेज टाकलेला असतो की तुम्ही जेजुरीमध्ये, तेव्हा मी पोहोचलेलो असतो वारले किंवा नेऱ्यामध्ये. हा डिस्टन्स असल्यामुळे मला सगळ्यांना भेटता येत नाही, त्याबद्दल क्षमस्व. आणि असं एक फील ज्यावेळेस आपण फेमस होतो, तर जसं तुम्ही म्हणाला की त्यावेळेस तुमची लाईफ कशी वाटते, तर खरंच छान वाटतं. प्रत्येक ठिकाणी जाईल तेव्हा तुम्हाला बघितलं जातं, ओळखलं जातं, नाव काढलं जातं. एक वेगळाच आनंद आहे तो. म्हणजे पैसे देऊन विकत घेता येणार नाही हा आनंद. असा आनंद आहे. आज यांच्याकडे म्हणजे लोकात गेलो की ओळखलं. एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, आता लागा हे टायटल कधी सुचलं किंवा ते कसं पुढे आलं? आता ते कसं होतं माहिती आहे का, आपण डेली लाईफमध्ये आपण काय करतो, एखादी गोष्ट बोलत असतो, काय झालं समजा, अरे बापरे, असं ह्या टाईपमध्ये होतं का नाही. तसं मसवडमध्ये काय झालं की आत्ता लागा म्हणजे एखादी इमोशन, काय बे, तसं आपल्या इकडे कसं काय भावा, तसं आपल्या इथं काय भावा म्हणतो आपण. तसं ही काय झालं का नाही की आपण लगे आत्ता लागा म्हणजे एखाद्याला इमोशन देतो, म्हणजे फिलिंग आहे त्या.
ते करता करता ते लोकांना एवढं आवडायला लागले की आपण ते आत्ता लगा लगावर एक रॅप सॉन्ग सुद्धा काढतो. त्या रॅप सॉन्ग मधून आपण स्वतःची एक स्ट्रगल त्यामधून दाखवली आणि त्या सॉन्गला पण चांगला रिस्पॉन्स मिळाला, सपोर्ट मिळाला. आणि त्यासाठी पहिले तर सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आभार मानतो की तुम्ही एवढं सपोर्ट करताय. आणि जसं सरांनी सांगितलं आत्ता लगा लगा म्हणून मला अक्षरशः अर्धे फॉलोवर आत्ता लगा लगा म्हणूनच ओळखते. म्हणजे कुठे गेले की नाव काय काय जणांना माहित नाही, आत्ता लगा लगा झालं. शेवटचा एक प्रश्न. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला लाखो लोक येतात. तुम्हालाही अगदी बाळाच्या वेळेस किंवा गर्दी जसं दर्शन मिळतं तो आनंद एकदा सांगा. हा, ते सगळ्यात भारी प्रश्न विचारला तुम्ही की लोकांची इच्छा असते की माझा फक्त त्या पादुकाला हात लागा. येस. पण आमचं इतकं भारी नशीब आहे की प्रत्येक ठिकाणी शूटिंग करायला गेले की आम्हाला ते दर्शन मिळतं. जिथं गर्दी कमी हा. आहे, तिथं अगदी जवळ हा, जायचं. जवळ जाऊन दर्शन, गर्दी जरी असली तरी त्या शूटिंगच्या माध्यमातून आम्हाला तिथं पोहोचायला मिळतं, दर्शन करायला मिळतं. परत जिथं जिथं मुक्कामाचे तळ असतील तिथं कसं होतं की शूटिंगच्या माध्यमातून म्हणजे एक नशीब इतकं भारी आहे शूटिंगसाठी की आम्हाला त्या प्रस्थानाच्या दिवशी म्हणा सगळ्या वेळेस आम्हाला जाऊन तिथे शूटिंगच्या वेळेस दर्शन करायला मिळतं. ही सगळ्यात भारी फिलिंग आहे आमच्यासाठी. म्हणजे एक प्रकारे आहे ती माऊलींचीच कृपा. मित्रांनो, हे होते आपले रील स्टार महाराष्ट्रातले. त्यांच्यासोबत आज संवाद साधला आणि खरंच म्हणजे जमिनीवर पाय असणारा रील स्टार आपण आपल्याच गावाकडले आहेत त्यांच्याशी आज संवाद साधला. आणि आपले देखील खरं सांगायला आनंद होतोय. आज आपले 50,000 सबस्क्रायबर युट्यूबचे पूर्ण होतात. 2023 पासून आपण जो संघर्ष केलता त्या संघर्षाला आता कुठंतरी चांगलं यश मिळतंय. प्लीज आपण सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. एक फोटो घ्या.